नमस्कार. मी डॉक्टर मंजिरी कारेकर बोलतेय. मागच्या सेशनमध्ये आपण केंद्रीय कार्यकारी मंडळ पाहिले. त्यात आपण राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, उपराष्ट्रपती असे अनेक कार्यकारी मंडळाचे भाग आपण पाहिलेले आहेत. मुळात भारतीय शासनाची रचना कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ अशा तीन शाखांनी युक्त अशी आहे. याचाच अर्थ केंद्रीय शासनाच्या रचनेमध्ये केंद्रीय जसं कायदे मंडळ येतं, कार्यकारी मंडळ, तसं न्याय व्यवस्था हा सुद्धा विचारात घ्यावा लागतो. आज आपण यातला न्याय व्यवस्था, न्याय मंडळ हा भाग पाहूयात. न्याय मंडळ निर्माण करण्यामागची मुख्य भूमिका म्हणजे कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ यांनी त्यांच्या योग्य रीतीने सत्ता वापराव्यात म्हणून न्याय मंडळ आहे. राज्य घटनेचा संरक्षक म्हणून न्याय मंडळ काम करते. केंद्र व राज्य शासनात काही वाद निर्माण झाल्यास तो सोडवण्याचे काम न्याय मंडळ करते. आता याच्यात आपण असं बघितलं की कायदे मंडळाला काही सत्ता दिलेली असते, कार्यकारी मंडळाला काही सत्ता दिलेली असते आणि या सत्ता योग्य रीतीने वापराव्यात म्हणून न्याय मंडळ आहे. म्हणजे कार्यकारी मंडळ काय किंवा कार्यकारी मंडळ काय, कायदे मंडळ, कुणीही आपापल्या क्षेत्रामध्ये शिरजोर होऊ नये असा त्याचा अर्थ होतो. न्यायालयाचं मुख्य काम राज्यघटनेचं संरक्षण करणे हे आहे. कारण कायदे मंडळाने जे कायदे केलेले आहेत ते मूळ राज्यघटनेशी सुसंगत आहेत का, विसंगत आहेत का, याची पडताळणी करण्याचं काम न्याय मंडळ करतं. याशिवाय केंद्र शासन, राज्य शासन यांच्यात काही वाद उद्भवले तर ते सोडवण्याचं कामही न्याय मंडळ करतं. याच्या व्यतिरिक्त आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की भारतात न्याय मंडळाची उत्क्रांती कशी झाली तर 1773 साली रेग्युलेटिंग ऍक्ट मुळे भारतात सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती झाली. म्हणजे तो काळ होता ब्रिटिश शासनाचा आणि ब्रिटिश त्यावेळेला आपल्यावरती राज्य करत होते. त्यावेळेला इथे एक सर्वोच्च न्यायालय असावं असं त्या ब्रिटिश शासनाला वाटलं आणि म्हणून त्यांनी न्यायालय स्थापन केलं. हे न्यायालय कुठे होते मग? हे न्यायालय कलकत्ता किंवा आज ज्याला आपण कोलकाता म्हणतो येथे होते. यामध्ये मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीशांची नेमणूक राजा करत असे. सुरुवातीला यामध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि 3 इतर न्यायाधीश होते. नंतर ते 2 झाले. यानंतर मद्रास म्हणजे आजचं चेन्नई व बॉम्बे म्हणजे मुंबई आजचं येथे परत न्यायालय स्थापन झाली. म्हणजे अशा पद्धतीने ही न्यायालये वेगवेगळ्या ठिकाणी विस्तारत गेली. याचं कारण न्याय व्यवस्थेची गरज होती. च्या कायद्यानुसार भारतात फेडरल कोर्ट दिल्ली येथे स्थापन झाले. हे कोर्ट हायकोर्ट व प्रिव्ही काउन्सिल यामधील दुवा होता. हे फेडरल कोर्ट 26 जानेवारी 1950 पर्यंत होते. म्हणजे 26 जानेवारी 1950 ला भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. तोपर्यंत हे फेडरल कोर्ट होते. त्यानंतर आत्ताची जी न्याय व्यवस्था आहे ती राज्यघटनेमुळे अस्तित्वात आलेली दिसते. सध्याची भारताची न्यायालयाची रचना एकेरी व त्रिस्तरीय आहे. आता याचा एक अर्थ असा आहे की एकेरी न्याय व्यवस्था आहे म्हणजे काय की सुप्रीम कोर्ट त्याच्या अधिपत्याखाली अनेक उच्च न्यायालय, हायकोर्ट, त्यानंतर इतर दुय्यम न्यायालय
जिल्हा न्यायालय, असं ते सगळं एकेरी रचना आहे. आणि त्रिस्तरीय म्हणजे केंद्रीय पातळीवरती सर्वोच्च न्यायालय, राज्य पातळीवर राज्य न्यायालय, उच्च न्यायालय आणि जिल्हा पातळीवर जिल्हा न्यायालय, इतर दुय्यम न्यायालय, छोटी कोर्ट, असं त्रिस्तरीय रचना आहे. आता मुळात एक लक्षात असं घेतलं पाहिजे की आता हा जर डायग्राम तुम्ही बघितला तर याच्यामध्ये ती रचना दिसते बघा. अगदी टोकाला सर्वोच्च न्यायालय आहे, मग त्याच्या अंडर उच्च न्यायालय आहेत अनेक राज्यांमधली, मग दुय्यम न्यायालय आहेत. त्या दुय्यम न्यायालयांमध्ये परत दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय, इतर न्यायालय, असं वर्गीकरण आपल्याला दिसते. त्याचं परत वर्गीकरण कसं होतं ते आपण नंतर बघणार आहोत. तर याचा एक तुम्ही याच्यातून असं दिसतं की सुसूत्र रचना आहे, एकसंध आहे, एकेरी आहे, अशी ही आपली न्याय व्यवस्था आहे. आता आपण जरी संसदीय पद्धती इंग्लंड कडून घेतलेली असली तरी सुद्धा न्याय व्यवस्था याबद्दलच्या काही संकल्पना आपण अमेरिकन न्याय व्यवस्थेतून घेतलेल्या आहेत. ते कसं ते आपण नंतर पाहूयात. कारण संसदीय पद्धतीमध्ये इंग्लंडमध्ये न्याय व्यवस्थेला तसा काही फारसा कार्यकारी अधिकार किंवा असे फार अधिकार नाहीयेत. कारण सर्व निर्णय संसद घेते, त्या निर्णयांची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ करतं आणि संसदेत इंग्लंडमध्ये सार्वभौम आहे. सर्व सत्ता शेवटी संसदेच्या हाती असते, लक्षात घ्या. मग न्याय व्यवस्थेला तिथे फारसं काम नाही, फार तर कायद्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही हे बघणं, हेच एक त्याचं काम आहे. कायद्यांचं रिव्ह्यू करणं, परीक्षण करणं हे न्यायमंडळाचं काम इंग्लंडमध्ये नाही. त्यामुळे इंग्लंडमध्ये न्याय व्यवस्थेच्या अस्तित्वाला फार अर्थ नाहीये. मग आपण ही न्याय व्यवस्थेची जी कल्पना आहे ती US राज्यघटनेतून घेतली आहे. त्यातल्याही सगळ्याच संकल्पना घेतल्यात असं नाहीये. कारण सर्वोच्च न्यायालय, त्याच्या अंडर उच्च न्यायालय, दुय्यम न्यायालय अशी एकेरी न्याय व्यवस्था US मध्ये नाही, अमेरिकेत नाही. अमेरिकेमध्ये सर्वोच्च न्यायालय हे प्रत्येक घटक राज्यामध्ये एक सर्वोच्च न्यायालय असतं आणि त्याच्या अपिलात तुम्ही US फेडरल कोर्टमध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे इथं घटक राज्यातील उच्च न्यायालय हेच सर्वोच्च न्यायालय अमेरिकेत असतं, तसं भारतात नाहीये. हा मोठा फरक आहे. यानंतर आपण पुढचं बघू, पुढचं त्याचं कार्य बघूयात. सर्वोच्च न्यायालयामध्ये कशी रचना असते? सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रपती, पंतप्रधानाच्या व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने मुख्य न्यायाधीश नेमतात व मुख्य न्यायाधीश, पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने परत इतर 30 न्यायाधीश नेमतात. म्हणजे सध्याची इतर न्यायाधीशांची संख्या 30 आहे. सुरुवातीला ती 25 होती, ती हळूहळू वाढत गेलेली आहे. शिवाय काही अतिरिक्त न्यायाधीश गरज वाटली तर नेमता येतात. राष्ट्रपती त्याला योग्य वाटेल त्या इतर व्यक्तींचा सल्ला घेऊ शकतात. म्हणजे राष्ट्रपतींना असं वाटलं की न्यायाधीश नेमताना विशिष्ट व्यक्तीला विचारणं आवश्यक आहे तर सल्ला घेऊ शकतात. न्यायाधीशांची नेमणूक, मुख्य न्यायाधीशांची नेमणूक ही सर्वसाधारणपणे सेवा ज्येष्ठतेनुसार होत असते. म्हणजे तिथं सिनियरिटी किंवा सेवा ज्येष्ठता हा सर्वसाधारणपणे नियम आहे. पण यानुसारच प्रत्येक वेळेला नेमणुका होतील असं नाही. याचं एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत त्या पंतप्रधान असताना न्यायाधीश रे यांची नेमणूक इतर ज्येष्ठ न्यायाधीशांना डावलून करण्यात आलेली होती. म्हणजे रे यांना इतर दोन न्यायाधीश सिनियर होते, वरिष्ठ होते, पण त्यांचा विचार न करता रे यांना मुख्य न्यायाधीश पद देण्यात आले.
म्हणजे हा न्यायाधीशांच्या नेमणुकांमध्ये एक छुपा घटक आहे. तो म्हणजे इथे थोडंसं राजकारणाचा भाग पण होऊ शकतो. म्हणजे पंतप्रधानांना असं वाटतं की जो न्यायाधीश सर्वसाधारणपणे आपल्या पक्षाच्या, आपल्या शासनाच्या अनुकूल असे निर्णय देऊ शकतो, त्याची नेमणूक करण्याची शक्यता वाढते. म्हणजेच अमेरिकन न्यायव्यवस्थे इतकी आपली न्यायव्यवस्था तटस्थ नाही, सक्षम नाही आणि म्हणून थोडीशी इतर पक्षपातीपणा येऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम करताना काय पात्रता असावी, तर याचा उहापोह असा करता येईल. भारताचा नागरिक असावा, उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे किंवा उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केलेली असावी किंवा राष्ट्रपतींच्या मते तो निष्णात कायदे पंडित असावा. म्हणजे याच्या अटी काय की भारताचा नागरिक ही एक सर्वसामान्य अट आहे प्रत्येक पदाला आपल्याकडच्या. उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केले असावे किंवा 10 वर्ष वकिली केलेली असावी. तिसरा जो घटक आहे तो इथे राजकारण आहे. राष्ट्रपतीच्या मते तो निष्णात कायदे पंडित असावा. म्हणजे इथे राष्ट्रपतीला वाटेल ती योग्य वाटेल ती व्यक्ती कायदे पंडित असू शकते. म्हणजे इथे थोडं भेदभावाला चाल नाही. मग यांचा कार्यकाल काय असतो? यांचा कार्यकाल वयाच्या 65 वयापर्यंत त्यांना काम पाहतात इथे. याआधी तो स्वखुशीने राजीनामा देऊ शकतो किंवा त्याला पदच्युत करता येते. म्हणजे गैरवर्तणूक किंवा अकार्यक्षमता या कारणांमुळे पदच्युत करता येते. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तसा ठराव मंजूर करावा लागतो. या न्यायाधीशांना पदच्युत करण्याच्या प्रक्रियेला महाभियोग असे म्हणतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही रामस्वामी यांच्यावर महाभियोगाचा खटला दाखल झाला होता, पण तो यशस्वी झाला नाही आणि तो महाभियोग यशस्वीरित्या होऊ शकला नाही. त्यांनी त्यानंतर राजीनामा दिलेला आपल्याला आढळते. म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी असणं हे जबाबदारीचं काम आहे आणि त्याच्यामध्ये खूप तटस्थता अपेक्षित आहे, असं लक्षात घ्या. मग सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे पगार व भत्ते कसे द्यायचे? तर न्यायालयाचे स्वातंत्र्य व परिणामकारकता, पारदर्शकता जपण्यासाठी त्यांना पगार चांगला देतात. निवासस्थान, त्याचे भाडं नसतं, इतर सोयी, अशा अनेक सोयी त्यांना असतात. याचा अर्थ असा आहे की त्यांनी पूर्णपणे तटस्थपणे काम करावे, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, कुठल्याही निर्णयामध्ये हस्तक्षेप नसावा, अशा अर्थाने त्यांना परिणामकारकता व पारदर्शकता जपण्यासाठी त्यांना पगार दिला जातो, चांगला देतात. शिवाय त्यांना नंतर सेवानिवृत्तीनंतरही फायदे दिले जातात. त्यांचा पगार कमी करता येत नाही, फक्त आर्थिक आणीबाणीमध्ये पगार कमी करता येतो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा पगार, प्रशासनावरील खर्च व इतर खर्च संचित निधीतून दिला जातो. तर संचित निधी हा एक स्वतंत्र निधी आहे शासनाचा आणि त्याच्यामध्ये जे जनता कर महसूल जनतेकडून गोळा केला जातो, अनेक प्रकारचे कर ते त्याच्यात असतात. म्हणजे नकळत जनता त्यांचे पगार देते. म्हणजे अशा पद्धतीने न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य राखण्याचा प्रयत्न केलेला आहे.
न्यायाधीशांना संरक्षण आहे का? तर हो. न्यायाधीशांना बदनामीपासून संरक्षण दिले आहे. बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला दाखल केला जाऊ शकतो. आणि संसदेतही न्यायाधीशांच्या निर्णयावर चर्चा करता येत नाही. म्हणजे न्यायाधीशांना त्यांच्या निर्णयांना टीकेपासून बचाव केलेला आहे. याचं कारण, जर न्यायाधीशांच्या निर्णयांवरती टीका होऊ लागली, वर्तमानपत्रात लेख येऊ लागले, तर त्यांना निष्पृहपणे काम करणं अवघड होईल. यासाठी अशा प्रकारची संरक्षणं दिलेली आहेत. आणि जी व्यक्ती न्यायाधीशांना बदनाम करेल, तिला न्यायालयाचा अवमान केला म्हणून तिच्यावरती खटला दाखल होऊ शकतो. न्यायालयाचा अवमान याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असं म्हणतात. मग सर्वोच्च न्यायालयाला कोणती कोणती कामं असतात, त्याचं अधिकार क्षेत्र काय, हे आता आपण थोडंसं पाहूयात. सर्वोच्च न्यायालयाला काही अधिकार क्षेत्र आहेत, ती आपण एक एक बघूयात. एक, प्रारंभिक अधिकार क्षेत्र, म्हणजेच केंद्र विरुद्ध राज्य किंवा अनेक राज्ये, एक राज्य विरुद्ध राज्य किंवा अनेक राज्ये, असे खटला सर्वोच्च न्यायालयात चालतो. म्हणजे ज्या वेळेला केंद्र आणि राज्य किंवा एक राज्य विरुद्ध दुसरी राज्य असा खटला असेल, तर तो कुठल्याही घटक राज्याच्या उच्च न्यायालयात चालत नाही, तर तो सर्वोच्च न्यायालयामध्ये चालतो. यालाच म्हणतात प्रारंभिक अधिकार क्षेत्र. शिवाय मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी कलम 32 खाली व्यक्ती सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन विविध आदेश आणू शकते. कलम 32 खाली आपण असं पूर्वी पाहिले की वेगवेगळ्या प्रकारचे 5 आदेश न्यायालय देऊ शकते. त्यातले कुठले आठवतात? परमादेश, बंदी प्रत्यक्षीकरण, मनाई हुकूम, आठवलं? अधिकार पुच्छा, उत्प्रेक्षण. तर ही असे 5 आदेश सर्वोच्च न्यायालय देऊ शकतं की ज्याद्वारे व्यक्तीच्या हक्कांवरती गदा येणार नाही. दुसरा अधिकार क्षेत्र म्हणजे अपिला संबंधी पुनर्निर्णयाविषयक अधिकार. यामध्ये घटनात्मक बाबींविषयी, दिवाणी बाबींविषयी, फौजदारी बाबींविषयी, विशेष तरतुदींविषयी अपील करता येते. अपील म्हणजे याच्यामध्ये जर उच्च न्यायालयाचा सल्ला एखाद्या व्यक्तीला पटला नाही, तर तो त्याविषयी अपिलामध्ये सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. आणि मग न्यायालय त्याच्यावरती पुनर्निर्णय करू शकते, परत त्या खटल्याचा विचार करू शकते व निर्णय घेऊ शकते. तिसरा जो अधिकार आहे तो म्हणजे सल्ला देण्याचा अधिकार. राष्ट्रपती सार्वजनिक महत्वाच्या बाबतीत तह, करार याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेतात. हा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो. म्हणजे राष्ट्रपतींना जर आवश्यकता वाटली तर तो न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात, पण हा सल्ला मानायचा की नाही हे राष्ट्रपतींवर बंधन नाही. म्हणजे तह करायचा असेल, करार करायचा असेल, तर अशा वेळेला सल्ला घेऊ शकतात. पुढचा अधिकार म्हणजे पुनर्निर्णयाचा अधिकार. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतो, पण सर्वोच्च न्यायालयाला स्वतःच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार असतो. एखाद्या निर्णयाचा जनहितावर व्यापक परिणाम होत असेल तर न्यायालय स्वतःचा निर्णय बदलू शकते. म्हणजे पुनर्निर्णयाचा अधिकार असतो, स्वतःचा निर्णयाचाही पुनर्विचार करू शकतो आणि त्यांच्याकडे अपिलात आलेल्या खटल्यांवरती सुद्धा पुनर्निर्णय करता येतो.
पाचवा जे आहे ते म्हणजे अभिलेख न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाला सर्व कागदपत्रांच्या नोंदी ठेवाव्या लागतात, त्यामुळं ते अभिलेख न्यायालय आहे. अभिलेख न्यायालय म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स असं म्हटलं जातं. याचा अर्थ असा आहे की सर्व खटल्यांचे सविस्तर असे सगळे कागदपत्र सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवणं ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर आपण जाऊयात उच्च न्यायालयाकडे. उच्च न्यायालये कशी असतात? कलम 125 नुसार काय तरतूद आहे ते पाहूयात. प्रत्येक राज्याला एक उच्च न्यायालय असेल कलम 125 नुसार, परंतु संसद 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक न्यायालय स्थापन करू शकते. उदाहरणार्थ पंजाब व हरियाणा मध्ये एक न्यायालय, म्हणजे 2 राज्यात मध्ये मिळून एक न्यायालय असे हे उदाहरण आहे. आसाम, नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यामध्ये मिळून एक न्यायालय आहे. केंद्रशासित प्रदेशांच्या बाबत केंद्र सरकार एखाद्या उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र वाढवून केंद्रशासित प्रदेश त्याच्यात केंद्रशासित प्रदेश आणू शकते किंवा अधिकार क्षेत्राच्या बाहेर केंद्रशासित प्रदेश ठेवू शकते. दिल्लीला उच्च न्यायालय आहे, तसेच पॉंडिचेरी दिल्लीच्या अधिकार क्षेत्र आहे. केरळ उच्च न्यायालयाच्या कक्षेत केरळ उच्च न्यायालयाच्या कक्षेत लक्षद्वीप, तर मुंबईच्या कक्षेत दादरा नगर व हवेली, कोलकाता उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार बेटे, पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाच्या कक्षेत चंदीगड असं आपल्याला आढळते. म्हणजे काय होतंय माहितीये की उच्च न्यायालयाची अधिकार कक्षा वाढवणं, कमी करणं हे सगळं केंद्र सरकारवरती अवलंबून आहे, किंवा एखादा केंद्रशासित प्रदेश दुसऱ्या उच्च न्यायालयाला देखरेखीला सांगणे त्याच्यावरती, हे सगळं याच्यामध्ये अपेक्षित आहे. याचाच अर्थ असा आहे की उच्च न्यायालय त्याचं अधिकार कक्षा हे सर्व केंद्र शासन ठरवते. म्हणजेच आपली न्यायव्यवस्था एकेरी न्यायव्यवस्था आहे. उच्च न्यायालय हे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली काम करतात, असा त्याचा सरळ अर्थ आहे. मग उच्च न्यायालयाची रचना कशी आहे? यात वेळोवेळी किती न्यायाधीश असावेत हे राष्ट्रपती ठरवतात. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व राज्यपालांचा सल्ला घेऊन ठरवतात. इतर न्यायाधीशांची नेमणूक मुख्य न्यायाधीशांच्या सल्ला घेऊन करतात. या व्यतिरिक्त 2 वर्षांसाठी अतिरिक्त न्यायाधीश नेमता येतात, त्याला ॲडिशनल जजेस म्हणतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वयाच्या 62 वर्षापर्यंत काम करू शकतो. त्यापूर्वी तो राजीनामा देऊ शकतो किंवा काही इतर कारणांनी त्याचं पद रिकामे होऊ शकते. इतर कारणांनी म्हणजे त्याची समजा सर्वोच्च न्यायालयात नेमणूक झाली किंवा दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली झाली तर ते पद रिकाम होतं. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच या न्यायाधीशांना गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता या कारणांमुळे राष्ट्रपती पदच्युत करू शकतो. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची पगार, भत्ते व न्यायालयाच्या इतर खर्च संचित निधीतून केला जातो. उच्च न्यायालयाला सुद्धा अशा प्रकारे सुरक्षितता दिलेली आहे. यांचे पगार, भत्ते, सगळा खर्च, प्रशासकीय खर्च संचित निधीतून केला जातो. जसं केंद्र सरकारला संचित निधी असतो, तसं राज्य सरकारकडे सुद्धा संचित निधी असतो.
मग उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र काय आहे? तर उच्च न्यायालय हे सुद्धा घटक राज्याचे अभिलेख न्यायालय असते, म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स. येथे सर्व बारीक सारीक खटल्यांचे कागदपत्र राखून ठेवली जातात. प्रारंभिक अधिकार क्षेत्र यामध्ये मूलभूत हक्कांशी संबंधित खटले यात येतात. कलम 226 नुसार व्यक्ती उच्च न्यायालयात दाद मागू शकते. फक्त दिवाणी खटले याच्यात येतात. याबाबत उच्च न्यायालयाचे अधिकार सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक आहेत, कारण उच्च न्यायालय मूलभूत अधिकार व कायदेशीर हक्क दोन्हींवर अतिक्रमण झाल्यास असे अधिकार देऊ शकतात. ओके. आणि म्हणून अशा अर्थाने कलम 226 मध्ये नुसार उच्च न्यायालयाला अधिक अधिकार प्राप्त झालेले आहेत. पुनर्विचाराचा अधिकार. एखाद्या दाव्यात घटनात्मक कायद्याचा अर्थ लावण्याचा प्रश्न निर्माण झाल्यास तर संबंधित प्रकरण स्वतःकडे मागून उच्च न्यायालय निर्णय घेऊ शकते. एखाद्या दाव्यात घटनात्मक कायद्याचा अर्थ लावण्याचा प्रश्न निर्माण झाल्यास उच्च न्यायालय ते स्वतःकडे मागून घेऊ शकतं, कारण त्यांना तेवढ्या पॉवर्स आहेत. देखरेखीचे अधिकार. लष्करी न्यायालय वगळून घटक राज्यातील सर्व दुय्यम न्यायालयांवर उच्च न्यायालयांचे नियंत्रण व देखरेख असते. नेमणुका. उच्च न्यायालय आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांची व सेवकांची नेमणूक करते. याशिवाय उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना सुद्धा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांप्रमाणे पदच्युत करता येते महाभियोग करून. आतापर्यंत असा कोणताही न्यायाधीशांवरती महाभियोग झालेला नाही उच्च न्यायालयातील. त्यांच्या खालोखाल जे येतात ते दुय्यम न्यायालय येतात. आता दुय्यम न्यायालय म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट्स त्याला म्हणतात, जिल्हा न्यायालय किंवा अशी इतर सगळी न्यायालय हायकोर्टच्या अधिपत्याखाली येतात. उच्च न्यायालयांच्या नियंत्रणाखाली जिल्हा न्यायालये काम करतात. तालुका व तहसील पातळीवर ही न्यायालये काम करतात. त्यांना दुय्यम न्यायालय म्हणतात. यात दिवाणी व फौजदारी खटले चालतात. ज्यावेळी जिल्हा न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश दिवाणी खटले चालवतो तेव्हा त्याला जिल्हा न्यायाधीश म्हणतात. जेव्हा तो फौजदारी खटले चालवतो तेव्हा त्याला सत्र न्यायाधीश म्हणतात. जिल्हा न्यायाधीशांना मदत करण्यासाठी इतर दुय्यम व सहाय्यक न्यायाधीश असतात. दुय्यम न्यायालयातील नेमणुका कशा होतात? तर राज्यपाल घटक राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या सल्ल्याने जिल्हा पातळीवरील नेमणुका करतात. म्हणजे यांच्या नेमणुका राज्यपालाकडून होतात आणि त्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या सल्ल्याने सल्ला घेतला जातो. मग याच्यासाठी काय पात्रता आहे? जिल्हा पातळीवरील 7 वर्ष वकिलीचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींची नेमणूक राज्यपाल उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने करतात. याच्यात मुख्य अट अशी आहे की जिल्हा पातळीवर 7 वर्ष वकिलीचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीची नेमणूक राज्यपाल उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने करतात. इतर न्यायालयीन सेवेसाठी इतर न्यायाधीशांच्या इतर अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यासाठी राज्यपाल काही नियम करतात. म्हणजे न्यायालयात जे काही इतर अधिकारी असतात त्यांच्या नेमणुका कशा कराव्यात यासाठी राज्यपाल काही नियम करतात. काही वेळा लोक म्हणजे बऱ्याच वेळा
लोकसेवा आयोगाचा व उच्च न्यायालयाचा सल्ला घेतला जातो. म्हणजे येथे जे काही इतर अधिकारी आहेत त्यांना लोकसेवा आयोगाच्या मार्फत कधी कधी नेमणुका केल्या जातात. आणि म्हणून अशी जी यंत्रणा आपण बघितली आहे ती किती सुसूत्र आहे, एकसंध आहे, एकेरी आहे असं आपल्याला लक्षात येतं. मग ही दुय्यम न्यायालये कुठली कुठली असतात ते आपण बघूया. या दुय्यम न्यायालयांची रचना सुद्धा परत त्रिस्तरीय असते. म्हणजे दुय्यम न्यायालयांमध्ये दिवाणी न्यायालय असतात, फौजदारी न्यायालय असतात आणि इतर न्यायालय असतात. म्हणजेच दिवाणी न्यायालयांमध्ये प्रथम वर्ग, द्वितीय वर्ग, स्मॉल कॉज न्यायालय अशी असतात. प्रथम वर्ग न्यायालयामध्ये सर्व प्रकारच्या दिवाणी खटले याच्यामध्ये येतात. द्वितीय वर्ग न्यायालयामध्ये 5,000 रुपये किमतीचे खटले याच्यात येतात आणि स्मॉल कॉज न्यायालयामध्ये 2,000 रुपये किमतीचे खटले येतात. म्हणजे कसं आहे की काय प्रकारची शिक्षा आहे याच्यावरती या न्यायालयांचा वर्ग ठरतो. काय शिक्षा करू शकतं ते न्यायालय याप्रमाणे त्यांचं योग्यता ठरते किंवा वर्ग ठरतो. दुसरं जे आहे स्मॉल कॉज न्यायालय, त्यात 2,000 रुपये किमतीचे खटले येतात. या व्यतिरिक्त दुय्यम फौजदारी न्यायालय असतात. तर फौजदारी गुन्हा झाला की फौजदारी न्यायालयाकडे जाता येतात. म्हणजे फौजदारी गुन्हा म्हणजे काय, मारहाण, खून, ज्याच्यामध्ये दंगा, हे सगळे फौजदारी गुन्हे येतात. दिवाणी म्हणजे काय की जिथं पैशांशी संबंधित आहेत असे खटले. मग फौजदारी न्यायालयांचे सुद्धा आपल्याला 3 वर्ग दिसतात. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3. इथे सुद्धा शिक्षेचं स्वरूप काय याप्रमाणे ती त्या न्यायालयाकडे जातात. म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग 1 यामध्ये 2 वर्ष सक्त मजुरी व 1,000 रुपये दंड अशी शिक्षा बसलेल्या व्यक्तींचे खटले साधारणपणे चालतात. दुसरं जे आहे ते म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग 2 यामध्ये असं आढळतं की 6 महिने सक्त मजुरी व 200 रुपये दंड अशा प्रकारचे खटले इथे आढळतात. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग 3 यामध्ये 1 महिना सक्त मजुरी व 50 रुपये दंड असे खटले चालतात. या व्यतिरिक्त आपल्याला इतर न्यायालय सुद्धा याच्यात आढळतात. दुय्यम न्यायालयांच्या मध्ये ती कुठली कुठली, तर प्रशासकीय न्यायालय म्हणजे ज्या ज्या वेळेला काही एखाद्या विभागामध्ये काही घटना घडतात, त्याच्याविषयी खटले दाखल होतात, तर अशा खटल्यांचे निर्णय देण्यासाठी प्रशासकीय न्यायालय असतात. त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्ट्स किंवा ट्रिब्युनल्स असं म्हटलं जातं. याशिवाय राजस्व न्यायालय असतात. राजस्व म्हणजे रेव्हेन्यूशी संबंधित, म्हणजे रेव्हेन्यूशी संबंधित एखादी केस असेल, महसूल, तर ती राजस्व न्यायालयामध्ये जाते. कामगार न्यायालय जी असतात ते एखाद्या कामगार म्हणजे जे कामगारांशी संबंधित खटले असतात, एखादे कामगार असतात खात्यामध्ये किंवा तर ते सगळे लेबर कोर्टला जातात, कामगार न्यायालयामध्ये. याशिवाय औद्योगिक न्यायालय असतात. औद्योगिक न्यायालयामध्ये इंडस्ट्रीमध्ये किंवा कारखान्यांमध्ये जे खटले असतात, जे केस असतात, ते सगळे औद्योगिक न्यायालयामध्ये गेलेले आपल्याला दिसतात. या व्यतिरिक्त लोक न्यायालय असतात.
लोक न्यायालयामध्ये काही प्रमाणामध्ये जनता केस दाखल करून घेऊ शकते आणि लोक न्यायालयामध्ये तुलनेने लवकर निर्णय लागतात आणि फास्ट अशी प्रोसिजर तिथे न्याय देण्याची थोडीशी आढळते. मग ही सगळी रचना बघितल्यावर आपल्याला असं लक्षात येतं की न्याय व्यवस्थेचं असं एक म्हणता येईल की जाळं विणल्यासारखं विणलेलं आहे भारतामध्ये. म्हणजे आपली न्याय व्यवस्था तळागाळापासून अगदी वरच्या टोकापर्यंत सुसूत्र पद्धतीने चाललेली दिसते आणि याच्यामध्ये काहीतरी त्याला आखीव रेखीवपणा भरीव कार्यक्रम त्याच्यामध्ये आढळलेले दिसतात. हे सगळं जर आपण बघितलं तर आपल्याला एक प्रश्न पडतो की न्याय व्यवस्था ही अशी सुसूत्र आहे, सगळं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही कुणाचा दबाव येता कामा नये, कुणी जज वरती कुठल्या प्रकारचे दबाव, म्हणून न्यायालयांना अनेक प्रकारे स्वातंत्र्य दिलेली आहे. तर न्यायालयाची स्वातंत्र्य कशी दिलेली आहेत ते थोडस आपण बघू. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं काय की न्यायालयांची रचना कशी आहे, त्याचं पात्रता कशी, न्यायाधीशांच्या नेमणुका कशा आहेत. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना इतर कोणाही पेक्षा सेवा जास्त काळासाठी दिलेली आहे. सेवेमध्ये पुष्कळ बरा पगार दिला जातो. त्या पगारामध्ये वेळोवेळी रिव्हिजन होत असते. सेवापूर्तीनंतर त्यांना योग्य ती पेन्शन वगैरे दिली जाते की ज्या योगे न्यायाधीश कुठल्याही आलोभनांना यांना बळी पडणार नाहीत, प्रलोभनांना बळी पडणार नाहीत. म्हणजे अशी त्यांना इतर सोयी भरपूर असतात. निवासस्थान मोफत असतं, इतर फॅसिलिटी, वैद्यकीय सोयी अशा भरपूर असतात. हे सगळं करण्याचं कारण असं की पगार जर भरपूर दिला नाही तर न्यायाधीश वेगवेगळ्या प्रलोभनांना बळी पडू शकतात, असं त्याचा अर्थ आहे. आणि शिवाय त्यांना सेवापूर्तीनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना दुसरीकडे न्यायाधीश होता येत नाही. याचं कारण कसं आहे की पूर्वी ते कुठेतरी न्यायाधीश होते म्हणून त्यांनी इन्फ्लुएन्स करतायत खटल्यावरती, असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून त्यांना नंतर कुठेही काम करता येत नाही. हे महत्वाची गोष्ट आहे. यांचे पगार संचित निधीतून देण्याचं कारण म्हणजे कुठेही शासकीय दबाव, शासकीय यंत्रणा याच्यामध्ये याचं त्यांच्यावरती दबाव येऊ नये, कुठं राजकारण होऊ नये, याच्यासाठी संचित निधीतून पगार दिला जातो. आणि हा संचित निधी हा अतिशय सेफ असा असतो आणि नकळत जनता पगार देत असते. नुसत्या न्यायाधीशांचाच असं नाही तर न्यायालयातील प्रशासनामध्ये जे जे कर्मचारी आहेत, म्हणजे अगदी क्लर्क, टायपिस्ट, शिपाई, वेगवेगळे अधिकारी इथपर्यंत सगळ्यांचे पगार, त्याच्या न्यायालयावरचा खर्च, इमारतीवरचा खर्च संचित निधीतून केला जातो. म्हणजे न्याय व्यवस्था जास्तीत जास्त निस्पृह, चांगली करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला आढळतो. अजून एक महत्वाची तरतूद म्हणजे न्यायाधीशांच्या निर्णयावरती आपण मगाशी पाहिलं तसं टीका करता येत नाही, न्यायाधीशांचा बदनामी होईल अशी वक्तव्य करता येत नाही. असं जर झालं तर त्या अशा करणाऱ्या व्यक्तीवरती खटला भरता येतो, कोर्टाचा अवमान केला म्हणून. आतापर्यंत तुम्हाला असंही दिसलं असेल की न्यायालयाचे विविध निर्णय होतात, त्याच्यामध्ये कुठल्याही पेपरमध्ये अग्रलेख आलेला नाही, संपादकीय आलेलं नाही. म्हणजे या सगळ्यांपासून न्याय व्यवस्थेला संरक्षण दिलेलं आढळतं. ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि न्याय व्यवस्थेचं मुख्य काम असं आहे की त्यांनी राज्यघटनेचं कस्टडियन म्हणजे संरक्षक म्हणून काम बघणं अपेक्षित आहे. राज्यघटनेतील कायद्याचे कुठेही पायमल्ली होत नाही,
हे बघणं पाहिजे. घटनात्मक तरतुदींचं पालन नीट होतंय की नाही हे बघणं महत्वाचं आहे. म्हणजे न्यायाधीशांचं मुख्य कार्य हे राज्यघटनेचं संरक्षण करणं हेच आहे. आणि मग राज्यघटनेच्या चौकटीत कायदेमंडळाने केलेले कायदे आहेत की नाही, नसतील तर ते रद्दबातल करणं, या गोष्टी न्यायव्यवस्थेला कराव्या लागतात. राज्यघटनेच्या चौकटीत बसून कार्यकारी मंडळाने घेतलेले निर्णय योग्य आहेत की नाही हेही बघण्याचं काम न्यायव्यवस्थेला करावं लागतं. म्हणजे अशा पद्धतीने कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ यांच्यावरती संपूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी न्यायव्यवस्था आहे. आणि न्यायव्यवस्था हे शासनाचं तिसरं महत्वाचं अंग आहे की ज्याच्यामुळं आपण कुठेतरी हे संतुलन करण्याचा प्रयत्न करतोय की कुठेही कायदे मंडळ किंवा कार्यकारी मंडळ शिरजोर होता कामा नये. आणि म्हणून हे तिसरं अंग सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मग आता एक बघा, मगाशी मी आपण असं बघितलं की इंग्लंडमध्ये तर न्यायव्यवस्थेला स्वातंत्र्य नाहीये, अमेरिकेमध्ये न्यायव्यवस्था आपल्यापेक्षाही स्वतंत्र आहे. तर मग आपण ही संकल्पना अमेरिकन न्यायव्यवस्थेतून घेतलेली असंही बघितलंय. तर ते आता थोडंसं बघूयात आपण सविस्तर. तर याचा एक अर्थ असा आहे की इंग्लंड आणि अमेरिका या दोन अतिशय आदर्श अशा व्यवस्था आहेत. आदर्श संसदीय पद्धती आपल्याला इंग्लंडमध्ये दिसते. आदर्श अध्यक्षीय रचना आपल्याला अध्यक्षीय पद्धती अमेरिकेत दिसते. भारताने याचा कुठेतरी समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ज्या ज्या चांगल्या गोष्टी इंग्लंड आणि अमेरिकेत आहेत त्या आपण स्वीकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. मग आता आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती न्यायालयीन पुनर्विलोकन ही एक कल्पना बघूया. याचा अर्थ काय होतो? न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय? म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू असं म्हणतात. वरिष्ठ न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करणे किंवा स्वतःच्या निर्णयाचा पुनर्विचार करणे म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन होय. यात कायदे मंडळाने घेतलेल्या निर्णयांचाही पुनर्विचार करता येतो. ही संकल्पना अमेरिकन न्यायव्यवस्थेतून घेतलेली आहे. म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू ही जी संकल्पना आहे, न्यायालयीन पुनर्विलोकन, ही अमेरिकेतून घेतलेली आहे. याचं कारण अमेरिकेमध्ये एक प्रसिद्ध केस आहे मार्बरी वर्सेस मॅडिसन. या केसमध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाचं तत्व अमेरिकेत प्रस्थापित झालं आणि त्याच्यातून असं सिद्ध झालं की न्यायालय आपण स्वतःच घेतलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करू शकते, रिव्ह्यू घेऊ शकते जर तो योग्य वाटला नाही निर्णय. कारण निर्णय त्या परिस्थितीत घेतलेला असतो. जर परिस्थिती बदलली तर निर्णय बदलण्याची पण गरज असते. हे कळल्यामुळं पुनर्विलोकन करता येतं. आणि म्हणून ही संकल्पना आपण अमेरिकन न्यायव्यवस्थेतून घेतलेली आहे. अमेरिकन न्यायव्यवस्थेमध्ये आता त्या केसच्या डिटेलमध्ये मी जात नाही, मार्बरी वर्सेस मॅडिसन, पण ती एक गाजलेली केस आहे अमेरिकेमध्ये आणि त्याच्यातूनच ते तत्व सिद्ध झालेले आहे. भारतामध्ये हे न्यायालयीन पुनर्विलोकन कसं काय आलं? तर 1967 साली गोलकनाथ केस आपल्याकडे गाजली. 1967 साली. तर एक लक्षात घ्या, गोलकनाथ केस जी होती ती मी अगदी थोडक्यात सांगते कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तर भारताने समाजवादी समाजरचना स्वीकारली आहे. समाजाचं कल्याण हे त्याचं ध्येय आहे आणि म्हणून जर समाजाच्या कल्याणासाठी एखाद्याची अतिरिक्त संपत्ती
काढून ती समाजाच्या कल्याणासाठी वापरली जाऊ शकते, हा शासनाला अधिकार आहे. आणि म्हणून 1967 साली गोलकनाथ नावाचा जो माणूस होता, व्यक्ती होती, तिची अतिरिक्त प्रॉपर्टी म्हणजे जमीन काढून घेण्यात आली. आणि तो तो त्यावेळेला कोर्टात गेला गोलकनाथ. त्यावेळेला निर्णय असा झाला की त्याची तुम्ही जमीन घेतली सरकारने, बरोबर आहे, पण मग त्या जमिनीचा जो काही भाव असेल बाजार मूल्यानुसार, तर तो त्याला द्यावा शासनाने. तर त्यावेळेला शासनाने ते दिलं. त्यानंतर अशा अनेकांच्या जमिनी समाजवादाच्या नावाखाली एक्सेस प्रॉपर्टी, अतिरिक्त प्रॉपर्टी काढून घेण्याचा धडाका लावला. पण मग प्रत्येकाला बाजार मूल्यानुसार त्याच्या प्रॉपर्टीचे पैसे द्यायला सरकारला जमेलच असं नाही ना. आणि म्हणून हळूहळू असं लक्षात आलं की हे सरकारला डोईजड जाते आणि मग त्याच्यामध्ये परत आपण प्रायव्हेटायझेशन, कॅपिटलिझम इकडे वळतोय. मग त्यानंतर काही काळाने 1973 मध्ये केशवानंद भारती अशी एक केस गाजली बघा. याच्यातही केशवानंद भारती याच्याबाबत हीच खटला झाला. पण मग न्यायालयाने त्यावेळेला असा एक निर्णय दिला की घटनेच्या चौकटीत राहूनच न्यायालयांना निर्णय घ्यायला लागतील. ती चौकट ब्रेक करता येणार नाही. लक्षात येत आहे? घटनात्मक चौकटीच्या अधीन राहून म्हणजे न्यायालय त्याच्या पलीकडे जाऊन काही निर्णय देऊ शकत नाही. म्हणजेच गोलकनाथ केस मधला जो निर्णय तो इथं केशवानंद भारती खटल्यामध्ये रिव्ह्यू परत एकदा विचारून बदलला गेला. आणि म्हणून न्यायालयीन पुनर्विलोकनाचं तत्व इथे प्रस्थापित झालेलं दिसतं. मग आता एक लक्षात घ्या की अमेरिकन न्यायव्यवस्था आहे ती संपूर्ण स्वतंत्र आहे. ती राष्ट्रपतींचे आदेश रद्द करू शकते, अमेरिकेच्या कायदेमंडळाने केलेले कायदे रद्द करू शकते, इतकं स्वातंत्र्य आहे तिथे. आपली न्यायव्यवस्था ही तितकी स्वतंत्र नाहीये. तर आपली न्यायव्यवस्था ही काय म्हणता येईल, बांधिलकीच्या स्वरूपातली आहे. म्हणजे कमिटेड ज्युडिशियरी. कमिटेड टू व्हॉट? कशाला बांधील आहे ही? तर संसदेने जे काही निर्णय घेतले त्याला बांधील राहणं हे न्यायालयांचं कर्तव्य आहे. त्या संसदेच्या निर्णयाच्या पलीकडे जाऊन त्याला ओलांडून न्यायव्यवस्था कोणतेही निर्णय घेऊ शकत नाही. एक लक्षात ठेवा. म्हणजे इथं काय झालेलं आहे की न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याला कुठंतरी लगाम बसलाय, त्याला मर्यादा पडली आहे. आणि मग याच्यातूनच आपल्याला असं दिसतं की आपली न्यायव्यवस्था अमेरिकन न्यायव्यवस्थे इतकी स्वतंत्र आझाद नाहीये. तर ती संसदेच्या धोरणांशी बांधील अशी न्यायव्यवस्था आहे. आणि त्या धोरणांच्या चौकटीत राहूनच त्यांना निर्णय द्यायला लागतात. मग आता हे झालं न्यायालयीन पुनर्विलोकन. यानंतर मिनर्वा मिल केस पण अशीच गाजलेली 1977 ला. तिथेही असेच काही निर्णय घ्यावे लागले. किती 1977 ची केस. मग आता हा प्रश्न येतो की भारतासारख्या समाजवादी विचार प्रणाली स्वीकारलेल्या देशाला न्यायालयीन पुनर्विलोकन हे कितपत परवडतं? तर आपल्याला विशिष्ट पद्धतीनेच निर्णय घ्यायला लागतात. मग पुढचा याच्यातला मुद्दा असा आहे की न्यायालयीन सुधारणांची गरज आहे का? गरज आहे. कारण आपल्याकडं असं म्हणलं जातं की आजोबांची केस नातू जिंकतो, असं विनोदाने का होईना म्हणलं जातं. आणि ते बरोबर आहे की केस कोणी लावलेली आहे? आजोबांनी. आपल्याकडे काय झालं, आवश्यक तेवढे जजेस उपलब्ध नाही, आवश्यक ते कायदेशीर प्रशिक्षण घेतलेले वकील हे नाहीत. आणि म्हणून परिणाम असा होतोय की ते खटले पडून राहतात. न्यायालयांची संख्या कमी आहे.
तरी अलीकडे वाढवले पण खूप कमी आहेत. कायदेशीर सल्ला केंद्र कमी आहेत, कारण बऱ्याच लोकांना वकिलांची फी परवडत नाही. मग मोफत कायदे सल्ला केंद्रांची संख्या कमी आहे. आता आता आहेत, पण ती संख्या कमी आहे. मुख्य म्हणजे लोकांना कायदेविषयक अज्ञान असतं, म्हणजेच न्यायालयीन सुधारणांची गरज आहे. लोकांनी न्यायालयात जाण्यापेक्षा असा एक आता विचार येऊ लागलाय की न्यायालय आणि न्याय प्रक्रिया लोकांपर्यंत गेली पाहिजे. मग ती कशी जाणार? तर सगळ्यात पहिल्यांदा न्यायालयांची संख्या वाढली पाहिजे, न्यायाधीशांची संख्या वाढली पाहिजे आणि न्याय व्यवस्था वाढवली पाहिजे, असं आपल्याला दिसतं. अजून सुधारणा काय करता येईल की जिथे झटपट निकाल निघतील अशा काही यंत्रणा आपण स्थापन केल्या पाहिजेत, जिथं स्पीडी डिस्पोजल होईल. कारण आपल्याकडे वर्षानुवर्ष खटले पडून माणूस जेरीला येतो तरी ते निकाल लागत नाहीत आणि मग त्याचं उभं आयुष्यच दावणीला बांधल्यासारखं होतं. आणि म्हणून न्यायालयीन सुधारणा किंवा रिफॉर्म्स करण्याची गरज आहे. ही संपूर्ण यंत्रणा आपल्याला व्यवस्थित राबवली पाहिजे याची असं दिसतं. याशिवाय आज परिस्थिती अशी आहे की कोणीही न्याय मागायला गेला की त्यालाच गुन्हेगार असं ट्रीट केलं जातं. म्हणजे न्याय मागणं हा गुन्हा आहे का? नाही. आज तुम्ही जर आजूबाजूला बघितलं की ज्या व्यक्तीवर अन्याय होतो आणि तिने जर कोर्टात केस केली तर तिने केस काढून घ्यावी म्हणून तिच्यावर दबाव आणले जातात. अशी आपल्याला कितीतरी उदाहरणं आजूबाजूला दिसतील. स्त्रियांची दिसतात, अनेकांची दिसतात, सर्वसामान्य युवकांचे दिसतात. म्हणजे न्याय हा सर्वसामान्यांसाठी आहे का याच्याविषयी शंका निर्माण होते. न्याय व्यवस्था फक्त श्रीमंतांसाठीच आहे का असंही वाटतं. म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती न्यायापासून वंचित राहतात असं दिसतं. असं होता कामा नये, तर सर्वसामान्य व्यक्तींनाही न्याय मिळाला पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून एकंदर न्यायालयीन सुधारणा केल्या पाहिजेत. त्याची संरचना, त्याचं प्रशासकीय कार्य, त्याला मिळणाऱ्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज या आपल्याला आणल्या पाहिजेत असा त्याचा अर्थ होतो. मग याच्या पुढची एक गोष्ट अशी आहे, ह्याच टॉपिकमध्ये अजून एक आहे की न्यायालयाची सक्रियता. असं तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम ऐकलंय का हा शब्द? काय आहे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम? सक्रियता म्हणजे काय? पुनर्विलोकन आणि सक्रियतेमध्ये फरक आहे. पुनर्विलोकन म्हणजे घेतलेल्याच निर्णयांचं पुन्हा अवलोकन करणं आणि गरज असेल तर तो निर्णय बदलणे बदलत्या परिस्थितीत, म्हणजे पुनर्विलोकन. सक्रियता म्हणजे काय? सक्रियता म्हणजे काय की अलीकडील काळात न्यायालय प्रत्येक बाबतीत निर्णय घेऊ लागले. कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ यांच्या कार्यक्षेत्रात निर्णय घेऊ लागलेत. यालाच न्यायालयीन सक्रियता म्हणतात. म्हणजे काय? न्यायालय ऍक्टिव्ह झालेत. कधी कधी काय होतं माहितीये का की न्यायालयांना स्वतःलाच असं वाटतं की इथं काहीतरी ऍक्टिव्हली निर्णय घेतला पाहिजे, म्हणून स्वतः न्यायालयच काही वेळा त्यांचं ते कार्यक्षेत्र नसलं तरी त्या कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये निर्णय घेतात. कधी कधी सामान्य जनता जर असं वाटलं त्यांना की सर्वसामान्य हिताच्या विरोधात काहीतरी इथे गोष्ट चाललेली आहे, काहीतरी चाललंय, तर अशा वेळेला सर्वसामान्य जनता लीड घेऊन, पुढाकार घेऊन सर्वसामान्य व्यक्ती जनहितार्थ याचिका सादर करू शकतात. ह्या जनहितार्थ याचिका या सरकारतर्फे चालवल्या जातात. पब्लिक लिटिगेशन वगैरे असे शब्द तुम्ही ऐकून असाल, जनहितार्थ याचिका. आणि मग अशा याचिका की जिथं असं त्या व्यक्तीला वाटतं की याच्यामध्ये सार्वजनिक हित धोक्यात येत आहे, तर
अशा वेळेला कोणतीही व्यक्ती त्याच्याबद्दल दाब मागू शकते. म्हणजे ही सगळी झाली न्यायालय सक्रियताची उदाहरणं. म्हणजे असं आहे की न्यायालय स्वतंत्र झाली, निर्णय घेऊ लागली, कार्यकारी मंडळ कायदे मंडळ यांच्या कार्यक्षेत्रात घुसायला लागली आहेत. मग आता असा प्रश्न पडतो की न्यायालय जर इतकी सक्रिय झाली तर मग कायदे मंडळ कार्यकारी मंडळ ही काय करतात, हे करतात तरी काय, असा प्रश्न निर्माण होतो. कारण हल्ली काय झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणी उठसूट न्यायालयाचा सल्ला मागण्याची पण प्रवृत्ती वाढलेली आहे. तुम्ही जर आजूबाजूला थोडस बघा आता काय चाललंय ते, की बाबा आता मी काय कुणाची नावं घेत नाही, पण लेटेस्ट एपिसोड चाललाय, शिवसेनेत फूट पडली आहे, तर त्याच्याविषयी सुद्धा न्यायालय निर्णय देणार शिवसेना कोणाची. म्हणजे याचा एक अर्थ असा आहे की न्यायालयाचा हस्तक्षेप प्रत्येक ठिकाणी वाढत चाललेला आहे, हो की नाही. आता साधं आहे की पक्ष स्थापन करण्याचे जे नियम आहेत, पक्षांतर करण्याचे जे नियम आहेत, ते नियम काय आहेत ते बघून ते पुढारी ठरवू शकतात ना काय ते. पण ते सतत न्यायालयात चाललेले गेलेले आपल्याला दिसतात. आणि न्यायालयाचा निर्णय लांबला की ते सगळं पुढचं राजकारण पण लांबतंय. याचा परिणाम मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबलाय. म्हणजे तुम्ही जर आजूबाजूला नीट बघितलं तर असं दिसतं की न्यायालय ऍक्टिव्ह व्हायचं कारण असं आहे की कायदे मंडळ कार्यकारी मंडळ ही हळूहळू काम कमी करतायत म्हणून न्यायालय सक्रिय झाले. जर कायदे मंडळ कार्यकारी मंडळ यांनी जर त्यांची कामं व्यवस्थित केली तर न्यायालयाला सक्रिय व्हायची तेवढी गरज पडणार नाही. पण आजची एकंदर परिस्थिती बघता आणि न्यायालयीन सक्रियता गेली 10-15 वर्षात फारच वाढलेली आहे. म्हणजे साधारणपणे मी आता तर वाढली, पण राम जन्मभूमी एपिसोड जो झाला, अयोध्या प्रकरण वगैरे, हिंदुत्व वगैरे, तर त्यावेळेला सुद्धा न्यायालय सक्रिय तेव्हापासून जास्त झाली. आणि न्यायालयाला तुम्ही उठसूट सल्ला मागता, काही काळाने न्यायालय म्हणतील आम्ही शासन चालवल्यासारखं झालं. म्हणजे त्यामुळे न्यायालय सुद्धा निर्णय द्यायला नकार देतील असं मला वाटतं. आता तुम्ही सांगा, राम जन्मभूमी जो प्रकरण झालं 1992-93 बाबरी मशीद एपिसोड वगैरे, तर त्यावेळेला न्यायालयाने खूप छान हिंदुत्व म्हणजे काय हे सांगितलं, हिंदुत्वाची व्याख्या केली, ती विचार प्रणाली काय ते सांगितलं. एक लक्षात घ्या की न्यायालयाने हिंदू हा धर्म नसून ती एक जीवन प्रणाली संस्कृती आहे असं म्हणलेलं आहे त्यावेळेला. म्हणजेच न्यायालयाने हिंदुत्व शब्दाचा व्यापक अर्थ केलेला आहे. पण असं प्रत्येक बाबतीत न्यायालयाचा सल्ला जर घेतला तर न्यायालय सुद्धा काही काळाने नकार देतील निर्णय द्यायला, किंवा काही उपदेश द्यायलाही नकार देतील. आणि म्हणून न्यायालयाची सक्रियता कळत नकळत असं दाखवतं की इथे कुठेतरी कायदे मंडळ कार्यकारी मंडळ हे आपल्या भूमिका बजवायला कमी पडतात. म्हणजे मी इथं कुठे निगेटिव्ह कॉमेंट करत नाहीये, पण न्यायालय सक्रिय कधी होतात, ज्यावेळेला दुसरा निष्क्रिय व्हायला लागतो तेव्हा सक्रिय होतात. हे निसर्गाचा नियम आहे. आणि मग न्यायालयांना किती सक्रिय करायचं काय हे आपणच ठरवलं पाहिजे. याचा आपण आता याच पेपरचा पुढचा भाग पुढच्या तासाला बघूया. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.